श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेत आणि दिवाळीच्या तयारीमध्ये रममाण असाल। बोलता बोलता दिवाळी उद्यावर येऊन ठेपलेली आहे आणि वसुबारस म्हणजे दिवाळीचा सगळ्यात पहिला दिवस आणि सुंदर दिवस। योगायोग आहे की उद्या गुरुवार देखील आहे। अशी पण मी तुम्हाला नेहमी सांगते की गुरुवारी गायीची सेवा करत चला आणि उद्या वसुबारस आणि हे एकादशी आणि शिवाय गुरुवार असे तिन्ही संयोग एकत्र जुळून आलेले आहेत। काही गोष्टी सेवा आणि उपाय मी तुम्हाला देणार आहे ते उद्या तुम्हाला सगळ्यांना आवर्जून करायचेच आहेत। असं मी तुम्हाला सांगते की करायचेच आहेत। फराळाचं करायचं, सगळं करायचं। 10 मिनिट वेळ काढा। जास्त काही मोठं मी तुम्हाला सांगणार नाहीये किंवा जास्त तुमचा वेळ जाईल असा मलाही वेळ नाहीये तुम्हाला सांगायला की मी जास्त काही तुम्हाला सांगत बसीन। ज्या सेवा मी करणार आहे, ज्या गोष्टी मी करणार आहे, ज्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट, उद्या सकाळी उठलात की तुम्हाला नेहमीप्रमाणे उद्यापासून आपल्याला दरवाजा रोज स्वच्छ करायचा आहे। पाण्यामध्ये उद्या गोमूत्र, हळद टाका आणि उंबरा आणि मुख्य दरवाजा, 2 दरवाजे असतील तुमच्या घराला, मागचा एक पुढचा एक, तर दोन्ही दरवाजे उद्यापासून तुम्हाला रोज स्वच्छ करायचे आहेत। रोज गोमूत्र हळद घालून रोज उंबरा दरवाजा। उद्यापासून लक्ष्मी येण्याचे मार्ग उघडे होणार आहेत। उद्यापासून लक्ष्मी पृथ्वी तलावावर असणार आहे। त्यामुळे उद्यापासून आपल्याला हे सगळेच्या सगळे उपाय करायचे आहेत। सुरुवात कुठून करायची? सकाळी स्वच्छ उठायचं, कराग्रे वसते लक्ष्मी सगळं म्हणून झालं, भूमातेला नमस्कार करून झाला, आपली स्वच्छ आंघोळ करून झाली, घरातली केर फरशी करायची आहे। उद्या गुरुवार आहे, फरशी करू नका, केर करा आणि पाण्यात थोडीशी हळद घालून ते पाणी घरभर थोडंसं फुलानं शिंपडा। आपली स्वामींची जी सेवा चालू आहे मोहरी आणि विभूतीची ती सुद्धा करून घ्या। गोमूत्र शिंपडा। उद्याच्या दिवशी घरात गोमूत्र हे शिंपडलं गेलंच पाहिजे, कारण उद्या वसुबारस आहे आणि गोमूत्रासारखं दुसरं काहीही जगामध्ये अमृत आहे। म्हणजे गोमूत्र म्हणजे एक प्रकारचं अमृत आहे असं म्हटलं तरी चालेल। त्यामुळे ज्यांना ज्यांना गोमूत्र प्राशन करण्याची सवय आहे त्यांनी उद्या थेंबर तरी गोमूत्र प्राशन करा। उद्या गोमूत्र नाकामध्ये सुद्धा एका नाकपुडीत सुद्धा घालतात। असाध्य रोग त्यामुळे बरे होतात आणि गोमूत्र अर्क किंवा गोमूत्र तुम्ही उद्या जर पाण्यात घालून पिलेत तर तुम्हाला पुढील वर्षापर्यंत कोणताही आजार होत नाही असं म्हणतात। आता मी स्वतः तुम्हाला सांगते, ह्याच्या दिवशी आमच्या गृहप्रवेशा दिवशी थोडंसं पिलं। खरं खूप त्रास झाला, सांगायलाही हे होतंय, खूप त्रास झाला, पण पिलं मी थोडंसं, कारण खरंच गोमूत्रासारखं अमृत दुसरं काही नाहीये। अनेक व्याधींपासून आपल्याला ते वाचवतं, अनेक नजर दोषापासून आपल्याला ते वाचवतं। मग उद्या घरामध्ये शिंपडायचं आहे, जबरदस्ती नाही करत। शक्य असेल तर प्रत्येकाला पाण्यातून थेंबथेंबर घालून द्या, कुणाला चहात न द्या, कळूनही देऊ नका, मात्र थोडंसं थेंबथेंबर प्रत्येकाच्या पोटात जाऊ दे। हा उद्याचा महा मोठा उपाय आहे। उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, गुरुवार तर आहे, वसुबारस आहे, उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला प्रत्येकाला घालायची आहे। गुरुबळ आपलं स्ट्रॉंग होणार आहे आणि त्याचप्रमाणे गुरुबळ स्ट्रॉंग झालं की आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या घटना घडू लागतात। हे झाल्यानंतर तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बादलीमध्ये पाणी घ्या, स्वच्छ कपडा घ्या, त्यामध्ये गोमूत्र आणि हळद टाका आणि त्याने तुम्हाला तुमचा दरवाजा आणि तुमचा उंबरा पुसायचा आहे। त्यानंतर पाण्यामध्ये हळद घालून, ऐकायला हे मोठं वाटतं, करायला सेकंद लागतात। घरात पाण्यात हळद घाला एका वाटीत किंवा फुलपात्रात आणि ते पाणी तुमच्या दारामध्ये शिंपडा। हा झाला चौथा उपाय। 5वा उपाय म्हणजे उद्या तुळशीला एकादशी आहे। खरं तर स्पर्श करायचा नसतो, तरीही तुम्हाला 2 उपाय मी सांगते, हे दोन्ही लांबून करा। आपण नेहमी गुरुवारी कच्चं दूध वाहतो, तसंच कच्चं दूध घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद घ्या आणि ते वहा आणि 1 रुपयाचं कॉईनला पूर्ण हळद लावा आणि ते जे कॉईन आहे ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये खोचायचं आहे आणि तुळशीला प्रार्थना करायची आहे की जशी तुझी वाढ होईल तशी माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेची वाढ होऊ दे। हा उद्याचा खूप चांगला उपाय आहे आणि हा उपाय तुम्हाला करायचाच आहे। तुळशीच्या खाली 1 रुपयाचं नाणं हळद लावून तुम्हाला अर्पण करायचं आहे। तुळशीला दुधात हळद घालून कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे। लांबूनच हळद कुंकू वाहून दिवा लावायचा आहे। उद्या तुळशीचा असं म्हणतात की उद्या तुळशीला स्पर्श करू नये, स्पर्श न करताच तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत। हे झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर पाट मांडायचा आहे।
ज्यांच्याकडे गाईची मूर्ती आहे त्यांनी गाईच्या मूर्तीचीच पूजा करायची आहे। गाईची मूर्ती स्वच्छ करून घ्या, त्यानंतर तिच्या पायावर पाणी घाला, त्यानंतर तिच्या डोक्यावर, पाठीवर, तिच्या पिल्लूवर असं हळूहळू पाणी घाला, त्यानंतर पंचामृत घाला, पुन्हा पाणी घाला, त्यानंतर तिला स्वच्छ पुसा, हळद कुंकू अक्षता तिच्या पाठीवर म्हणजे तिचा जो पोटावर हळदीने स्वस्तिक काढा दोन्ही बाजूला। कृष्णाची पूजा करा, कृष्णाला पाणी, पंचामृत, पुन्हा पाणी आणि कृष्ण आणि गोमातेला मिळून तुम्हाला मोरपीस व्हायचे आहेत। 5 मोरपीस व्हायचे आहेत। कशासाठी? एक मोरपीस तुमच्या हॉलमध्ये लावण्यासाठी हे वाहिलेले मोरपीस, एक मोरपीस तुमच्या मुलांच्या बेडरूममध्ये, एक मोरपीस तुमच्या उशीमध्ये, एक मोरपीस देवघरामध्ये आणि एक मोरपीस तुमच्या तिजोरीमध्ये, असे 5 मोरपीस तुम्हाला उद्या कुठूनही आणा, मिळत नसले तर नंतर हा उपाय केला तरी चालेल। गोमातेची पूजा करून तिला कृष्ण आणि गोमातेची एकत्र पूजा करून 5 मोरपीस तिला व्हायचे आहेत आणि हे मोरपीस असे 5 ठिकाणी ठेवायचे आहेत। उशीत मोरपीस ठेवल्याने मुलांना शांत झोप लागते, वेगवेगळी स्वप्न पडत नाहीत। तिजोरीत तुम्ही जे पीस ठेवणार आहात त्या पिसामुळे तुम्हाला शांत घरामध्ये शांतता, समृद्धी, ऐश्वर येते। मुलांच्या बेडरूममध्ये लावल्यानंतर मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं, मुलांच्या पुस्तकात ठेवलं तरी चालेल। हॉलमध्ये ठेवल्यामुळे घरातलं वातावरण सुधारतं आणि देवघरात ठेवल्यामुळे आपण म्हणतो ना, देवारा कुणीतरी पाहायला नजर लागली किंवा देवांच्या शेजारी कृष्णाला तर अतिशय आवडतं ते मोरपीस, त्यामुळे देवघरापाशी पण एक मोरपीस अवश्य लावा। आज नाही हा उपाय केलात तर कोणत्याही गुरुवारी केलात, म्हणजे उद्या नाही केलात, कोणत्याही गुरुवारी केलात तरीही चालेल, असं काही नाही की उद्याच केला पाहिजे। त्याचप्रमाणे उद्या तुम्हाला पिवळ्या वस्तूंचे दान काही ना काही करायचे आहे आणि मी म्हणते पिवळ्या वस्तूंचे दान तर तुम्ही कराच, पण त्याबरोबर जिथे जिथे गोशाळा आहेत, मुंबईसारख्या वगैरे भागामध्ये गोशाळा नाही मिळणार, पण ज्यांच्या आता सांगलीमध्ये सुद्धा घाटाच्या इथे मोठी गोशाळा आहे, खूप मोठी गोशाळा आहे, घाटापाशी बरोबर गोशाळा आहे बघ, तिथं जाऊन तुम्ही तिथे त्यांना चारा द्या। मिरजमध्ये मठ आहे, ब्राह्मणपुरीमध्ये मठ आहे, तिथे जाऊन तुम्ही त्यांना चारा द्या, त्यांच्या मालकांना पैसे द्या की आमच्या हस्ते तुम्ही गोमातेला, कारण एकाच दिवशी ती गाय तरी बिचारी किती खाणार, त्यापेक्षा जे गोवत्स पालन जे गोमातेचं पालन करतात त्यांच्या हातामध्ये काही रोख रक्कम किंवा चारा द्या आणि त्यांना सांगा की हे आमच्याकडून तुम्ही तुमच्या गाईला चारा द्या। तिथं जर गायचं पिल्लू आणि देशी गायचं पिल्लू आणि देशी गाय तुम्हाला आढळली तर घरातूनच जाताना सामान घेऊन जा, तिच्या उजव्या पायावर आधी तुम्हाला पाणी घालायचं आहे। पूजेची पद्धत सांगते, उजव्या पायावर ते सुद्धा तिनं करून दिलं तर, त्या मालकांनी जर तिला नीट धरलं तर, अन्यथा त्यांना त्रास होईल। त्यांच्यावर जबरदस्ती पूजेची करायची नाही की वसुबारसे म्हणून आम्हाला जबरदस्ती करायची आहे, असं करायचं नाही। तिच्या उजव्या पायावर पाणी घालायचं, तिच्या पिल्लाच्या पायावर पाणी घालायचं, त्या दोघींना थोडा थोडा गूळ खायला घालायचा, कुंकू लावायचं, हार घालायचा, नमस्कार करायचा, तिच्या पोटावरून हात फिरवून तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि तिच्या पायाखालची माती तुम्हाला उद्या घेऊन यायची आहे। हा खूप पारंपरिक आणि जुना उपाय आहे। ती माती घरात बाटलीमध्ये कुठेही ठेवा, भाड्याच्या घरात राहत असाल, स्वतःच्या घरात राहत असाल तरीही ही माती ठेवा, घरातील सबंध वास्तुदोष दूर होतात आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण पसरतं असं म्हटलं जातं। आता ज्यांना गाय वासरू ताई आमच्या इथं नाहीच आहे, अजून एक उपाय तुम्हाला सांगते, ज्यांच्या इथं गाय वासरू आहे, ओरिजिनल गाय वासरू, त्यांनी उद्यापासून 7 दिवस गाईला रोज खायला घाला, रोज। उद्यापासून नाही जमलं परवापासून, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हापासून घातलं तरी चालेल। 7 दिवस तिला गूळ खायला घाला आणि डाळ खायला घाला किंवा गूळ खायला घाला आणि तिच्या चेहऱ्याकडे बघून तुमच्या मनातील प्रार्थना बोला, 100% तुमची इच्छा पूर्ण होईल। 7 दिवस ओळीनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे। ज्यांना गाय वासरू मिळणार नाही त्यांनी रांगोळीने गाय वासरू काढा, वही पेनाने गाय वासरू काढा। उद्या नसेल तर मूर्ती 200-250 रुपयाला मूर्ती मिळते, 400-500 पर्यंत खूप चांगल्या मूर्ती मिळतात, त्या उद्याच्या दिवशी घेऊन या। घरात हॉलमध्ये मूर्ती असणं खूप चांगलं असतं, देवघरात ठेवली तरी चालते। गायीची आपण असं पण बघा, तुम्ही मुंबईसारख्या सिटीमध्ये गाय बघायला दर्शनाला सुद्धा मिळत नाही, अशा वेळेस गाय वासरूची प्रतिमा, गाय वासरूचा फोटो घरात असेल तर आपण तिला रोज नमस्कार करू शकतो, तिला हळदी कुंकू वाहू शकतो, एवढं सुद्धा आपल्यासाठी खूप आहे। तर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला उद्या नक्की करायच्या आहेत। ज्यांना गोशाळा आहेत त्यांनी हिरवा चारा देऊन यायचा आहे आणि ज्यांच्या इथे गोशाळा नाहीत त्यांनी
कुठंही तुमच्या इथं मंदिर असेल काय असेल, तुम्ही गाईच्या इथे हल्ली सगळीकडे डबे ठेवलेले असतात गोदानासाठी, त्या डब्यात दक्षिणा घातलीत तरी चालेल, किंवा कोणत्याही गाईच्या ऐवजी मी म्हणते कुत्र्यासारख्या जीवाला, मुक्या जीवाला जरी खायला घातलं तरी चालेल. मात्र मुक्या जीवांना कधीही मारू नका, त्यांच्यावर चिडू नका, त्यांना चप्पल झाडू अशा गोष्टींनी कधी मारू नका. त्यांना बोलता येत नसलं तरी त्यांना मन असतं, आणि त्यांचं मन जर वेदना झाल्या त्यांच्या मनाला शरीराला तर त्याचं पाप आपल्याला लागतं. म्हणून प्राण्यांना कधीही विनाकारण दुखवू नका, त्यांच्या नादाला लागू नका. उद्या पूजा करताना सुद्धा लक्षात ठेवा, नाही गायीनं पूजा केली वाईट वाटून देऊ नका की गाय हात लावून देत नाहीये. लांबून नमस्कार करा, गोमाता माझा तुला नमस्कार आहे आणि तू माझी आई आहेस, माझं रक्षण कर, माझ्या मुलाबाळांचं रक्षण कर, माझ्या घरातल्या सगळ्या अडचणी दूर होऊ दे, इतकीच प्रार्थना करा आणि बास करा. बाकी काही करण्याची गरज नाहीये. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनल आवडत असेल, काहीही माझ्या व्हिडिओमध्ये आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. श्री स्वामी समर्थ.